नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर. मी सचिन संघवी. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत नजीकच्या काळात महाराष्ट्रात घडवून आणल्या जाणाऱ्या राजकीय भूकंपाबद्दल. मित्रांनो, काही गोष्टी ह्या समजून घ्याव्या लागतात. तो काळ गेला जेव्हा राजकारण हे जनहितासाठी केले जात होते. आजचे राजकारण हे कधीच पांढरे शुभ्र किंवा पूर्ण काळे नसतेच, त्याला ग्रे शेडच असतात. आता विचारधारा नावाची गोष्ट फक्त कादंबऱ्यात किंवा पुस्तकात किंवा भाषणाद्वारे जनतेवर कार्यकर्त्यांवर भुरळ टाकण्यासाठीच असतात. छत्रपती शिवरायांचे विचार, शाहू फुले आंबेडकर फक्त जयंत्या साजऱ्या करण्यापुरते वा फक्त नाव घेण्यापुरते राहिले आहेत. राजकारण हे कधीचेच सोयीचे किंवा सत्तेचे असते हे तर आता वारंवार प्रचितीस येत आहे. आत्ताचेच अगदी नजीकचेच उदाहरण घ्या ना, म्हणजे त्या नतभ्रष्ट राहुल सोलापूरकरचे शिवरायांबद्दलचे जे वक्तव्य त्याने केले त्याला विरोध करणारे कोण? तर फक्त शिवरायांचे, त्यांच्या विचारांचे अनुयायी किंवा काही यूट्यूबर्स व काही इतिहासकार. पण राजकीय नेत्यांनी त्याला विरोध केला का? तर उत्तर असेल कोणी एखाद दुसरा नेता असेल फक्त, पण 99% नाहीच. त्या सोलापूरकरचा व्हिडिओ मी इथे दाखवून पुन्हा काही टाईमपास करणार नाही. यूट्यूबवर तो सध्या फार ट्रेंडिंगवर आहे, तो तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात. ज्याने बघितला नसेल तो तिथे जाऊन बघू शकतो. ज्याला आम्ही आधी कुजबूज गँग म्हणायचो, जे फक्त असे वैयक्तिक बैठकांमध्ये कुजबूज करत असत, ते आता उघड उघड बोलत आहेत. तर त्यांची एवढी हिंमत का होते? तर सत्ता त्यांच्या विचारांची आहे व त्यांच्यासोबत असलेले बहुजन नेते सत्तेच्या सुखात मस्त रमलेले आहेत. व विरोधातले देखील कधी सत्तेत जावे लागेल माहिती नाही म्हणून तेही विरोध न करता मूग गिळून गप्प बसले आहेत. मित्रांनो, तर आता आपण मूळ विषयाकडे वळूयात. सरपंच देशमुख यांची जी अगदी निर्गुण अमानवीय हत्या झाली त्याच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रात वादळ उठले. अगदी सर्व पक्षीय नेते त्या विरोधात दिसले. सर्व धनंजय मुंडे, वाल्मिक कराड व त्याच्या गँग विरोधात एकत्र झालेत. मी वर सांगितल्याप्रमाणे आजचे राजकारण हे कधीच पांढरे शुभ्र किंवा पूर्ण काळेही नसते, त्याला ग्रे शेड्सच असतात. असेच राजकारण हे सोयीचे व सत्तेचे असते. एकच बाणाने अनेक निशाणे डोळ्यासमोर ठेवले जातात. आता मला सांगा, सुरेश धस व अंजली दमानिया या व्यक्ती कोणाच्या अगदी जवळच्या आहेत? व ह्या व्यक्ती फक्त धनंजय मुंडेवर कार्यवाही करण्यासाठी कोणाला टार्गेट करत आहेत? अगदी शरद पवार गटाचे नेते सुद्धा कोणाला मेन आका म्हणून संबोधित करीत आहेत. या सर्वांना मिळून अजित पवार व धनंजय मुंडे यांनाच टार्गेट करायचे आहे. तर हे असे का सुरू आहे या मागचा कधी विचार केला का? नरेंद्र मोदी यांना नितीश कुमार व चंद्रबाबूची लटकती तलवार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. शरद पवार व विशेषतः सुप्रिया सुळे यांना अजित पवार सोबत कोणत्याही परिस्थितीत युती नको आहे. याचा एक इतिहास आहे, तो मी कधीतरी स्पेशल व्हिडिओ करून नक्कीच सांगेल, अगदी उदाहरणासहित सांगेल. पण सध्या त्याची आता वेळ नाही. या पिता पुत्रीने स्वतःच्या घरगुती राजकीय वैराच्या पायी एका मोठ्या नेत्याचे, ज्याने एकेकाळी पवार साहेबांना पहिल्यांदा मुख्यमंत्री करण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती, त्याचा बळी दिलाय. असो, तो विषय नंतर कधीतरी योग्य वेळी करूयात. त्याची आता योग्य वेळ नाही. आता अजित पवारसाठी इकडे आड तिकडे विहीर झाली आहे. धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला तर मुंडे अजित पवारांचं सर्व पितळ उघडं करेल व राजीनामा नाही घेतला तर प्रचंड बदनामी होणार आहे व मराठा समाजाचा रोष पत्करावा लागणार आहे. तिकडे चंद्राबाबू व नितीश कुमारने काही हालचाली केल्यात तर महाराष्ट्रातून एक मोठा बॅकअप प्लॅन ऑलरेडी रेडी झालाय. फक्त मुहूर्त निघणे बाकी आहे. माझ्या मते हे ऑगस्टच्या आसपास मुहूर्त निघेल. त्यासाठी फक्त कारण तयार केले जात आहे व त्यासाठी संतोष देशमुख हत्या प्रकरण स्वतःच चालून आलेले आहे व देवेंद्र फडणवीसचे परळी औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या फ्लॅशवर कशी नजर आहे व त्यासाठी पुढील प्लॅन कसा आहे त्याबद्दल मी आधीच व्हिडिओ केलेला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक नक्कीच टाकून देईल. खरं तर असले राजकारण हे RSSचे असते, पण आता RSS सोबत जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात ते सुद्धा आता तसेच झाले आहेत. तर असले राजकारण जे सोयीचे व सत्तेचे असते व हे करणारे नेते सुद्धा आता कार्यकर्तेही तसेच घडवत आहेत. व मतदार तर काय आहे, रेवड्या वाटल्या
एक दारूची बाटली व चिकन पैशाच्या बळावर सहज मतदान करून टाकतात. वर धर्मांधतेची अफीम आहेच. तर अशामुळे तात्विक राजकारण करणारे किती तग धरून उभे राहू शकतील हे भविष्यात दिसेलच. अत्यंत आपल्याला किळस वाटेल अशा प्रकारचे राजकारण सुरू आहे. नमस्कार, मी सचिन संघवी.